मी सन्माननीय राजसाहेबांना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं विनंती करतो की आपण आपले उद्बोधक विचार मार्गदर्शन या महाराष्ट्राप्रती अर्पण करावे. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सव्वीस तारखेला अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या पोलीस जवानांना आपण 1 मिनिट उभं राहून इथे श्रद्धांजली अर्पण करायची आहे. धन्यवाद. अनेकांना प्रश्न पडला होता ठाण्यात सभा का घेतली आणि सभा आत्ताच का घेतली. खरं तर काही कारण नव्हतं. काही जण सांगत होते पत्रकार परिषद घ्या, काही जण सांगत होते की सभा घ्या. म्हटलं पत्रकार परिषद घेण्यापेक्षा सभा घेतलेली बरी. वेडं वाकडं काहीतरी कानावरती तुमच्या पडण्यापेक्षा थेट तुमच्याशीच बोललेलं काय वाईट. आणि नंतर विचार केला की म्हटलं ठाण्यात का सभा घ्यायची. म्हटलं अटक ठाण्यात झाली होती, सभा पण ठाण्यात घेऊन टाकू. आता जिकडे जिकडे अटक होईल तिकडे तिकडे सभा. सरकारने विचार करावा. अटक झाली त्या दिवशी काय काय झालं, काय काय घडलं. जे घडलं नाही तेच मी वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो. एका वर्तमानपत्रामध्ये दिलं तर मला म्हणे सकाळी इंडियन टॉयलेट लागतं का वेस्टर्न टॉयलेट लागतं ह्याच्यावरती पण चर्चा. याला काय बोलायचं आता, जणू काय हे धुवायला यायचे. मी रत्नागिरीवरनं निघालो तिकडे. मला माहिती होतं जेव्हा माझ्या सर्व सहकाऱ्यांना जेव्हा रात्री उचलायला सुरुवात झाली आदल्या दिवशी, मला कल्पना होती मला हे हात घालणार आणि माझी पूर्ण तयारी होती. मला जेव्हा तिकडे गाडीमध्ये बसवलं त्यांनी, आता माझ्या डावीकडे पूर्ण आवाज बंद हवा, मला पूर्ण आवाज बंद. रत्नागिरीला ज्या वेळेला 2-2:30 वाजता मला पोलीस न्यायला आले, म्हटलं चला. गाडीमध्ये बसलो, आपला माझा मानेचा पट्टा लावला, कमरेचा पट्टा लावला, बसलो गाडीमध्ये. सकाळची वेळ होती, थंड होतं. आलो इथे. मग ते काय ती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पोलीस स्टेशनला आणलं मला. आता बस रे, जेवढे उभे आहेत तेवढे उभे राहू दे. आता कोणी बसा बसा करू नका, आता शांत उभे राहा.
मग तिकडे गेलो. तिथे गेल्यानंतर मला त्या सगळे पोलीस आले. मला बोलले की आता डॉक्टर येतील. म्हटलं डॉक्टर काय करायचं? हे तपासणार. म्हटलं येऊ दे. मग कोणतरी महिला आल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला. म्हणजे ब्लड प्रेशर तपासायला. आणि त्यांनी ब्लड प्रेशर तपासलं. नॉर्मल. तर त्यांना प्रश्न पडला आता काय करायचं. मग तिथे घेऊन गेले कोर्टामधनं मग इथे कल्याणला आलं. जेव्हा ते आणत होते त्याच वेळेला मला कळलं. राहायची तयारी करूनच आलो होतो मी. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईन. पण या विषयापासून तुसभरही मागे मी हटणार नाही. एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं, सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि तुम्ही तर नक्की रे. तुम्ही म्हणजे हे घेऊन फिरतात ना असे. नाही आपले मराठी चॅनलवाले नाहीत. हे आपले हिंदीवाले तिथले सगळे. चालू केलं असेल आता. मी एवढं बोलल्यावरती सुरू केलं असेल. फिर उगला राज ठाकरेने जर झालं तिच्या आयला सुरुवात. यांच्या खाली ब्रेकिंग न्यूज. कशाची ब्रेकिंग न्यूज द्यायची हेही मिळत नाही. खरं तर ही सभा मी 18 तारखेला घेणार होतो. 17, 18 काहीतरी 19 काहीतरी शनिवार रविवार होता मागच्या वेळेला. पण मला सांगितलं इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे घेता येणार नाही. मग मला त्यांनी विचारलं 24 तारीख रिकामी आहे. 24 तारीख